पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण करणाऱ्या आणि भाजपकडून इच्छुक असलेल्या साधना भोसले यांची अनपेक्षित माघार, परिचारक गटाकडून श्यामल शिरसाट यांना ऐनवेळी दिलेली उमेदवारी, तर भालके यांचे कट्टर समर्थक सारिका राहुल साबळे यांना अभिजित पाटील गटाकडून उमेदवारी। या नाट्यमय घडामोडींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस संपूर्णपणे ढवळून निघालाय। अखेर परिचारक समर्थक श्यामल शिरसाट विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके अशी मुख्य लढत निश्चित झालेली आहे। पंढरपूरची लढाई पुन्हा पैसा, जातीय गणित आणि मतविभागणीसाठी डमी उमेदवारी याच पातळीवर आणून ठेवण्यात आलेली आहे। परिचारक गटाने सर्वसाधारण जागेवर स्वतःच्या खंदा समर्थक शिरसाट यांना उमेदवारी देऊन राजकीय धोका पत्करलेला आहे। सौ शिरसाट यांच्या उमेदवारीमुळे मतदानामध्ये थेट मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। विठ्ठल कारखाना काबीज करून राजकीय क्रेज निर्माण केलेल्या अभिजित पाटील यांनी अखेरच्या क्षणी सारिका साबळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली। मात्र या उमेदवारीवर मोठी शंका उपस्थित झाली आहे। राहुल साबळे हे माजी आमदार भालके यांचे अनेक वर्षांचे विश्वासू कारभारी होते। त्यांना भालके गटाच्या प्रचार यंत्रणेतील बारकावे संपूर्णपणे माहिती आहेत। साबळे यांच्या उमेदवारीचा एकच उद्देश दिसतो, तो म्हणजे डॉक्टर प्रणिता भालके यांची मतं कापणं। अभिजित पाटील यांची ही भूमिका अप्रत्यक्षपणे परिचारक गटाला मदत करणारी आहे। मराठा बहुजनांच्या मतातील विभाजन याच पारंपरिक सूत्रावर परिचारकांचं यश अवलंबून असतं। हे पुन्हा सिद्ध झालंय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके या सौ शिरसाट यांच्या प्रमुख विरोधक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। स्वर्गीय भारत भालके यांची पुण्याई असली तरी त्यांच्या आघाडीत शहराची प्रतिष्ठता आणि प्रभावी चेहरे फारसे नाहीत। त्यामुळे त्यांना ही निवडणूक केवळ स्वतःच्या नेतृत्वावर आणि सामर्थ्यावर पुढे रेटावी लागणार आहे। या निवडणुकीत पंढरपूरचा नवा चेहरा कोण ठरणार की जुने जातीय गणित पुन्हा यशस्वी होणार याचा फैसला मतदारांच्या हातात आहे।